मनोज भैया, काय सांगाल? उमापूरच्या पंचक्रोशीमध्ये नारळी सप्ताह सुरू आहे. एकूणच तुमच्याकडं या सप्ताहाची कोणती जबाबदारी आहे आणि कसं पाहता या नारळी सप्ताहाकडं? 48वा वर्षानंतर हा आमच्या उमापूर नगरीमध्ये खूप मोठा नारळी अखंड हरिनाम सप्ताह होत आहे आणि 74वा हा नारळी अखंड हरिनाम सप्ताह याची पूर्ण तयारी अंतिम टप्प्यात झालेली आहे. आणि माझ्याकडे मंडप कामगार, आणखीन इतर महाराज टाळकरी असे बऱ्याचशा जणांची जेवणाची व्यवस्था जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे आणि ती मी पूर्ण करतोय. मी गेली 15 दिवसापासून या नगद नारायण महाराजाच्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडप उभारणीपासून ते आजपर्यंत सेवा केलेली आहे आणि ही सगळी सेवा मी नगद नारायण महाराजाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हाला महाराजांनी पण काल बोलावून घेतलं होतं. काय कसा होता तो अनुभव जरा सांगा? बाबांनी काल मला बोलवून घेतलं आणि म्हणाले की तू दिसला नाही दिवसभर, म्हणजे इथं येऊन बसले होते त्यावेळेस त्यांनी विचारलं की तू मला दिसलाच नाही. मी महाराजांना सांगितलं की मी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी स्वयंपाक रूमकडे होतो, त्यामुळे मी इकडे आलो नाही. महाराजांनी मला विचारलं की तू इकडे कसं काय आला अचानक? तर मी म्हणलो तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. मग हां. त्यावेळेस बाबा मला म्हणाले की खूप वेळापासून तुला पाहतोय पण तू निदर्शनास आलाच नाही. बरं, कसा आहे एकूण अनुभव 15 दिवसातला तुमचा? अनुभव लोकांची तुम्ही सेवा करताय. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, त्यांच्या पाण्याची व्यवस्था, संध्याकाळी पुन्हा जेवणाची व्यवस्था. खरं म्हणजे तुमची खूप पळापळ होते. होते, पण जी कमिटीने जी नगद नारायण महाराजांनी मला सेवा करण्याची संधी दिली ती मी चोखपणे आजपर्यंत इमाने इतबारे सेवा मी करत आलेलो आहे आणि यापुढेही सप्ताह समाप्तीपर्यंत मी ही सेवा अखंडित अशीच ठेवणार आहे. मी बातम्यांची पण जिम्मेदारी माझ्यावर आहे. मी आजपर्यंत 15 दिवसापासून नगद नारायण महाराजाची सेवा करत आलेलो आहे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून बातम्या पण लावत आलेलो आहे आणि इथून पुढेही मला सप्ताहाच्या बातम्या द्यायच्या आहे. पण या धावपळीमध्ये काही कमी जास्त होत असतं, पण मी ही पण जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे.